भाजपा शिवसेना रिपाई युति कार्यकर्ता और बूथ सम्मेलन संपन्न हुआ। भाजपा शिवसेना रिपाई महायुति पक्ष के चंद्रपुर बनियार लोकसभा क्षेत्र के उम्मीदवार हंसराज अहीर इनके विजय का संकल्प करने के लिए कार्यकर्ता और बूथ कार्यकर्ता सम्मेलन आयोजित किया गया था। इस सम्मेलन में हंसराज अहीर ने मार्गदर्शन किया। उन्होंने कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इनके हाथ में केंद्र की सत्ता सौंपकर देश के विकास में और राष्ट्र के संरक्षण में सहायता करे, ऐसा आह्वान किया। कार्यक्रम में विधायक नाना श्यामकुले, विधायक रामदास आंबटकर, विधान परिषद सदस्य ज्येष्ठ नेता प्रमोद कडू, महापौर अंजलि घोटेकर, उप महापौर अनिल फूलझेले, सभापति स्थायी समिति राहुल पावड़े, गटनेता वसंता देशमुख, संदीप गिर्हे, जिला प्रमुख शिवसेना चंद्रपुर, शहर अध्यक्ष शिवसेना मनोज पाल, सुरेश पचारे, नगर सेवक मनपा चंद्रपुर, जिला अध्यक्ष रिपाई अशोक जी घोटेकर, रमेश देशमुख, शिवसेना नेता जयदीप रोडे, जिला उप प्रमुख शिवसेना राजेश मुन, नगर सेवक मनपा चंद्रपुर, युवा नेता मोहन चौधरी, श्याम कनकम, झोन सभापति मनपा चंद्रपुर, जयप्रकाश कांबड़े, नेता रिपाई, राजू भगत रिपाई नेता, राजू जंगम, शहर अध्यक्ष रिपाई, सतीश घोनमोड़े, नगर सेवक मनपा चंद्रपुर, खुशबू चौधरी, नगर सेविका मनपा चंद्रपुर, कल्पनाताई बगुलकर, नगर सेविका मनपा चंद्रपुर, ज्योति गेडाम, नगर सेविका मनपा चंद्रपुर, नीलम आक्केबार, नगर सेविका मनपा चंद्रपुर, संदीप आगलावे, मंडल अध्यक्ष महामंत्री उत्कर्ष नागोसे, इनके साथ ही भाजपा शिवसेना रिपाई विधायक महायुति के कार्यकर्ता उपस्थित थे। आणि बंधूंनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परास्त करण्याचं काम केलं। जर या विरुद्ध आपण अमेरिकेचं जर बघितलं तर अमेरिकेची घटना जॅफरसन नावाच्या व्यक्तीने लिहिली, तिथे सिनेट पद्धती आहे। त्या सिनेट साठी त्यांनी फॉर्म भरला, इतरांनी फॉर्म भरला, पण तेव्हा जेव्हा त्यांना माहित झालं की या माणसानं आपल्या देशाची घटना लिहिली, तेव्हा इतरांनी फॉर्म मागे घेतला आणि त्याला अविरोध निवडून आणलं। पण ती घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधात घडू शकली नाही। तेच बाबासाहेब 1954 ला भंडाऱ्याच्या निवडणुकीत उभे राहिले आणि त्याही वेळेस त्यांना परास्त करण्याचं काम केलं। आणि परास्त कोणी केलं बंधूंनो? एक बोरकर नावाच्या व्यक्तीने। आणि त्याचे निवडणूक प्रमुख कोण होते? बाळकृष्ण वासनिक होते। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडणूक मध्ये परास्त करण्याचं काम ज्यांनी केलं, निवडणूक प्रमुख म्हणून काम केलं, त्याचा पोरगा जेव्हा रामटेक लोकसभेमध्ये उभा होता, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावून मत मागत फिरत होता। ही विसंगती तुम्ही लक्षात घ्या। पंतप्रधान नरेंद्र मोदीचं सरकार या देशामध्ये आलं, खरा इतिहास लपवण्याचं काम बाबासाहेबांच्या संदर्भात जेव्हा झाल्याचं दिसलं, तेव्हा या देशाच्या संसदेमध्ये या 2 दिवसाचं चर्चासत्र, डिबेट्स ऑन कॉन्स्टिट्यूशन, डॉक्टर बाबासाहेब आणि राज्यघटना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या देशाप्रती योगदान, 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस ज्यांनी परिश्रम करून या देशाची घटना लिहिली, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्याचं योगदान अत्यंत मोलाचं आहे, अमूल्य आहे, अशा प्रकारचं वक्तव्य आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं। बंधूंनो, अजून एक उल्लेख त्यांनी भाषणामध्ये केला, ती गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे। आणि ती गोष्ट काय की या देशामध्ये सर्वात जास्त अन्याय अत्याचार जर कुणावर झाले असते ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर झाले। परंतु घटना लिहिताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना झालेल्या घटनांचं अपमानाचं प्रतिबिंब
घटनेमध्ये येऊ दिलं नाही, हे फार मोठं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. बंधूंनो, जो माणूस या देशामध्ये जन्मणाऱ्या प्रत्येक माणसाचा विचार करतो की नाही, जो कोणी या देशामध्ये जन्मेल त्याला पोटभर खायला अन्न मिळालं पाहिजे, राहायला घर मिळालं पाहिजे, अंग झाकायला कपडा मिळाला पाहिजे, मेल्यानंतर दफनविधीसाठी 3.5 हात जमीन मिळाली पाहिजे, हे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. बंधूंनो, दुसरा आरोप होतो निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना अडचणी येतात की भारतीय जनता पार्टी हे मुसलमान विरोधी आहे. भारतीय जनता पार्टीनं कधी म्हटलं नाही. 14 ऑगस्ट 1947 ला या देशाची फाळणी झाली आणि या देशाची फाळणी झाल्यानंतर एक पाकिस्तान नावाच्या राष्ट्राची निर्मिती झाली. जे पाकिस्तानात गेले ते पाकिस्तानचे नागरिक झाले, जे आपल्या देशात भारतात राहिले ते भारताचे नागरिक झाले. परंतु जेव्हा केव्हा कुठल्या मॅचेस होतात किंवा काही होतात, परंतु आपल्या देशामध्ये राहणारे नागरिक जेव्हा एखाद्या वेळेस पाकिस्तानची टीम जिंकते तेव्हा ते फटाके फोडतात. त्या मुसलमानाच्या विरोधात आम्ही आहोत, कारण ज्या मातीमध्ये आपण खातो भारतीय जनता पार्टीचं तत्व आहे. भारतीय जनता पार्टी नमस्ते सदा वत्सले हे मातृभूमी म्हणून काम करणारी पार्टी आहे. या देशाची एकता, एकात्मता व अखंडता कायम राहिली पाहिजे हा विचार घेऊन काम करणारी पार्टी आहे. बंधूंनो, तुम्ही विचार करा, मग भारतीय जनता पार्टी मुसलमान विरोधी आहे का? नाही. भाजपा, शिवसेना, RPI, आठवले गटाच्या आपल्या युतीतून आपण ही निवडणूक लढवतो. मागाशीच लढवली होती. आपण प्रचंड मताधिक्यानं आपण हा विजय प्राप्त केलेला होता. पक्षाचा विजय होता. तो एक व्यक्ती म्हणून माझा विजय नाही, तो विचारांचा विजय होता. या जिल्ह्यामध्ये आपल्या पक्षाला फार स्थान आहे, मान आहे, विश्वास आहे आणि तो वाढत चाललेला आहे. याची जाणीव ठेवून आपण या जिल्ह्यामध्ये काम वाढवलं, कार्यकर्ते वाढवले, चांगली माणसं जोडा केली. चांगली माणसं याचा अर्थ असा होता की सुस्वभावी आणि प्रामाणिकपणे देशसेवा करणारे देशभक्तांना आपण एकत्र करीत आहोत. आणि अशा चांगल्या वातावरणामध्ये 14 मध्ये जेव्हा लोकसभा जिंकली तेव्हा आपण सत्तेमध्ये नव्हतो. 14 मध्ये लोकसभा जिंकली तेव्हा आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी नव्हते, काँग्रेसचे प्रधानमंत्री होते. 14 मध्ये आपण लोकसभा जिंकली तेव्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्री आपले नव्हते, काँग्रेसचे होते. या महानगरपालिकेपासून तर दिल्लीपर्यंत, राज्यापर्यंत आपण आता सत्तेमध्ये आहोत. चित्र बदललेलं आहे. लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आणि आज आपण फार ताकदीने या जिल्ह्यामध्ये उभे आहोत. प्रचंड संख्येने आपले कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवक पदाधिकारी, या जिल्ह्याचं आकर्षण भाजपा आहे. आणि अशा चांगल्या ताकदीनं आपण पक्ष उभा केल्यानंतर मी पुन्हा आपल्या समक्ष आपल्या पक्षाचा उमेदवार म्हणून असताना मला आपल्या सगळ्यांनी विजयी करण्याचा चंग बांधलेला याची मला जाणीव आहे. आपला पक्ष जिंकेल ही भावना प्रत्येकाच्या मनात आहे. इतकंच नाही तर फिर से एक बार मोदी सरकारचा नारा देशामध्ये गाजतो आहे. हा नारा आपल्याला सिद्ध करायचा आहे. फिर से एक बार मोदी सरकारचा अर्थ असा होता की लोकांना मोदीजींचं सरकार पाहिजे आहे आणि त्याकरता या देशातील खासदारांची संख्या कमी नाही, अधिक वाढली पाहिजे असा प्रयत्न पक्ष करतो आणि तो तुमच्या भरोश्यावर करतो. तुम्ही बूथवर काम करणारे कार्यकर्ते, पन्ना प्रमुख, पेज प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पदाधिकारी, वार्डातील नगरसेवक, नगरसेविका, मंडलाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, आमदार, ही मंडळी आणि मी स्वतः आता खासदार, केंद्रात राज्यमंत्री, आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे की आपला पक्ष जिंकला पाहिजे. हा प्रयत्न आपण करूया. तो याकरता जिंकण्याकरता म्हणजे फक्त सत्तेकरता नाही तर सत्तेतून सेवा करण्याकरता आहे.
आदरणीय प्रधानमंत्री म्हणाले मैं सेवक हूं, आदरणीय प्रधानमंत्री मैं लोकसभा में बैठकर मैं देश की चौकीदारी करता हूं, हे शब्द ते स्वतः करता बोलतात. मी स्वतःला काय म्हणावं माझा विषय आहे, म्हणून लोकांना तेही पटत नाही. आता प्रधानमंत्री म्हणून, आमदार म्हणून, खासदार म्हणून, मंत्री म्हणून, मुख्यमंत्री म्हणून काय करतो आम्ही लोक? नगरपालिकेचा नगरसेवक काय करतो? कुठं गडबड झाली तर तक्रारी करतो आपण, कुठं काम चांगलं झालं तर आपण तक्रारी करतो. ह्याचा अर्थ काय? ही निगराणी आहे, ही चौकीदारी आहे. मानाचं पद आहे ते आहे, पण तक्रार करणं, चांगलं काम करून घेणं, आपल्या क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार खपून न घेणं, हीच तर कामगिरी असते आम्हा लोकांची. दुसरी कामगिरी कोणती आहे? हे गेले सत्तेमध्ये यांनी स्वतः चोऱ्या केल्या, मग चौकीदारी कोण करणार? आम्ही या सगळ्यांचे एक काळे धंदे, घोटाळे बाहेर काढले म्हणून 14 मध्ये सत्तेमध्ये गेलो. आम्ही चौकीदारी केली म्हणून तुम्ही सत्तेमध्ये हटलात. म्हणून चौकीदार शब्द तुम्हाला पटत नाही आणि चौकीदार शब्द वापरल्याशिवाय आम्हाला जमत नाही. आम्ही बोलत राहू नेहमी. अरे आम्ही केली नसती चौकीदारी तर तुमचा 2G स्पेक्ट्रम घोटाळा बाहेर आला नसता, तुमचा CWG घोटाळा बाहेर आला नसता, तुमचा कोळसा घोटाळा बाहेर आला नसता. म्हणून ही पद जी असतात ही वावरण्याकरता, ही मिरवण्याकरता, ही घरावर पाठी लावण्याकरता नसतात, ही कामं करण्याकरता असतात. ती काम आम्ही करतो. म्हणून इतकी शक्तिशाली काँग्रेस पार्टी कधी काळी 400 पेक्षा जास्त खासदार तुमचे होते, आमचे 2 खासदार होते. आज तुमचे किती हाल बेहाल आहे देश पाहतो आहे. तुमचा विरोधी पक्ष नेता बनू शकत नाही लोकसभेत, इतक्या वाईट पराभव तुमचा गेल्या वेळेस 14 मध्ये झाला. आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही जगत आहात आणि वारंवार आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या बद्दल अपशब्द वापरून तुम्ही स्वतःचं तोंड खराब करत आहात. स्वतःच्या तोंडामध्ये शेण तुम्हीच घालता आणि आमच्या प्रधानमंत्र्यांना शिवीगाळ करतात. थोडी तर लाज वाटली पाहिजे. अरे आम्ही ती मंडळी आहोत की आम्ही गरिबांची घरं भरतो आणि तुम्ही ती काँग्रेस तुमची ती आहे की तुम्ही स्वतःची घरं भरली. हे प्रधानमंत्री मोदीजींनी आल्याबरोबर काय केलं? या देशातील जनतेकरता किती किती कार्यक्रम दिले. मग प्रधानमंत्री आवास योजना आहे, जनधन योजना आहे, मुद्रा योजना आहे, उज्ज्वला योजना दिली, आयुष्यमान योजना देऊन गरीब लोकांना आरोग्याकरता सरकार पाठीशी उभं राहिलं. किती किती कामं केली. देशातील प्रत्येक बेघर कुटुंबांना घर देण्याकरता निघालेलं आमचं सरकार आहे, प्रधानमंत्री आहेत. 2022 पर्यंत या देशामध्ये एकही कुटुंब असं राहणार नाही की त्याला स्वतःचं घर नाही आहे.